नमस्कार मंडळी. सर्व माझे ताई दादा खुश असणार आहे हे मला माहिती आहे. वेळ कशीही असो, दिवस कसाही असो, आपण नेहमी खुश राहायला शिकलो पाहिजे. आपण खुश असलो तर घरामध्ये हसत खेळत वातावरण पण राहतं. संडे स्पेशल आमच्या इथं काय आहे ते पण तुम्हाला सांगते. संडे असला की आमच्या इथं चिकन, मटण, मासे हे ठरलेलं आहे. ज्यावेळेस एकादशी, चतुर्थी किंवा मला उपास असतील त्यावेळेस मात्र घरामध्ये नॉनव्हेज होत नाही किंवा ते आणतसुद्धा नाही. आणायचं असेल तर पहिले मला कॉल करतात. माहिती जर नसलं तर त्यावेळेसच ते घरामध्ये नॉनव्हेज आणतात. आता मला 3 भाज्या बनवायच्या आहे. चिकनची भाजी, मासे आणि छोल्यांची भाजी. तिन्ही भाज्यांसाठी मी एकच वाटण बनवणार आहे, ते पण तुम्हाला पुढे सांगते. चिकन पहिले स्वच्छ करून घेतलं. 4 ते 5 पाण्याने हळद आणि मीठ टाकून चिकन स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर धुतलेल्या चिकनमध्ये हळद, मीठ, दही टाकून 1 तासासाठी चिकन मुरण्यासाठी तसेच ठेवून दिले. चिकन वाफवण्यासाठी मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला. तेलामध्ये गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान परतला. त्यामध्ये मुरायला ठेवलेले चिकन टाकून दिले. चिकनमध्ये पाण्याचा एक थेंबही आपल्याला टाकायचा नाही, कारण चिकन वाफेवरती शिजतं. वाटण बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं याचं बारीक वाटण मी करून घेतलं. तिन्ही भाज्यांना एकच वाटण वापरणार आहे. वाटण मी कच्चे वाटलेले आहे, कोणतेही पदार्थ भाजून घेतलेले नाही. एकाच वाटणामध्ये 3 भाज्या कशा बनवल्या ते पण तुम्हाला सांगते. चिकनच्या भाजीसाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले. आपण कच्चे वाटण वाटलेले आहे त्यामुळे आपल्याला तेल जास्त लागणार आहे. तेल गरम झाल्यानंतर मोठा 1 चमचा वाटलेले वाटण त्यामध्ये टाकले. वाटण छान परतून घेतले. परतल्यानंतर त्यामध्ये 1 मोठा चमचा मिरची पावडर टाकली, 1 चमचा धना पावडर टाकली, अर्धा चमचा गरम मसाला टाकला, 1 चमचा एव्हरेस्ट चिकन मसाला टाकला. सर्व मसाले तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले. मसाले परतल्यानंतर त्यामध्ये वाफवून घेतलेले चिकन टाकले. 5 मिनिटासाठी मसाल्यामध्ये चिकन छान परतून घेतले व त्यामध्ये वरून बारीक चिरून कोथिंबीर टाकली. अशा प्रकारे मी चिकनची भाजी बनवून घेतली. दुसरी भाजी माशांची करणार आहे, त्यासाठी पण मी तेच वाटण वापरले. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाटलेले वाटण टाकून दिले. 1 चमचा मिरची पावडर टाकली, 1 चमचा गरम मसाला टाकला. सर्व मसाले परतून घेतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले मासे टाकून दिले. वरून हळद आणि मीठ टाकले. मासे छान मसाल्यामध्ये परतून घेतले. मासे परतल्यानंतर त्यामध्ये गरम करून घेतलेले पाणी टाकले, कारण मला पातळ भाजी बनवायची होती. गरम पाण्यामुळे भाजीला तरी पण छान येते व चव पण छान लागते. चिकन आणि माशांची दोन्ही भाज्या माझ्या झालेल्या होत्या. दोन्ही भाज्या साईडला ठेवून दिल्या. भात पण मी करून घेतला. किचन ओटा पूर्ण स्वच्छ करून घेतला. जी स्वयंपाकाची भांडी होती ती पण बेसिनमध्ये घासायला टाकून दिली. इथं तुम्ही बघू शकता छोले शिजायला ठेवलेले आहे लाईटीच्या शेगडीवरती. त्यानंतर मी भांडी घासून घेतली. जे राहिलेलं वाटण होतं त्यामध्ये छोल्यांची भाजी बनवायची होती. तेलामध्ये मसाला छान परतून घेतला. त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा छोले मसाला, हळद, मीठ तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर शिजवून घेतलेले छोले त्यामध्ये टाकून दिले व वरून कोथिंबीर टाकली. 2 दिवसाचा एकत्र व्हिडिओ आलेला आहे. मला संध्याकाळी भेटते ताईंनो, कारण आज दिवसभर जे व्हिडिओ केलेले होते शूट तर मी घेऊन ठेवलेलं होतं, पण एडिट आणि अपलोड करायचे माझे राहिलेले होते. त्यामुळे आज मी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा 2 अपलोड केलेले आहे. त्यामुळे दिवसभर काही शूट घेतले नाही. आता संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली आणि व्हिडिओला सुरुवात मी केलेली आहे. भांडे पण आज तसेच दिसत असणार आहे तुम्हाला बेसिनमध्ये. दुपारी जेवण केलेली जी भांडी आहे ती अजून घासायची आहे आणि कढईमध्ये पण रात्रीची भाजी होती ती सकाळी मी काही टाकून दिली नाही. आता ती भाजी पण टाकून दिली. आता पहिले मला चहा करते, चहा पिते आणि नंतर भांडे घासते. तसा आज स्वयंपाक जास्त नाही करायचा, अजून भाजीला पण जायचे आहे. हा डबा पण मला वरती ठेवून द्यायचा आहे. तांदूळाचा डबा रात्री काढलेला होता, त्यातले तांदूळ
दुसऱ्या डब्यामध्ये काढून घेते आणि डब्यावरती ठेवते. खाली तांदूळ असतात डब्यामध्ये वापरण्यासाठी, पण ते आता संपले, त्यामुळे रात्री वरचा डबा खाली घेतलेला आहे. तो दिवसभर काही वरती ठेवलेला नाही, मलाच ठेवावा लागणार आहे तो. मला असं वाटलं मुलं ठेवून देतील, पण त्यांना पण वेळ नाही, त्यामुळे आता मीच ठेवते. आणि जे घासलेली भांडी आहे ती पण दुपारी मांडलेली नव्हती, सकाळची घासलेली भांडी, ती पण आता ठेवून देते आतमध्ये. कढयाच आहे, बाकी भांडी मांडली होती, कढया तेवढ्या राहिलेल्या होत्या वरती. आमचा सागर किंवा सौरभ आला की मी जाणार आहे भाजीला आणायला. काय भाजीला आणते ते पण तुम्हाला दाखवते, कारण आमच्या इथं सोमवारचा आठवडी बाजार असतो, त्यामुळे बाजारातून भाज्या आणलेल्या परवडतात. एखाद्या वेळेस घरामध्ये काहीच राहत नाही, तसं आज मला झालेलं आहे. फ्रीजमध्ये काहीच शिल्लक नाही आहे भाजीला, मिरची पण नाही, काहीच नाही, फक्त काल त्यांनी कोथिंबीर आणलेली आहे. चला आता इंनो माझ्यासोबत बाजारामध्ये. आता मी चाललेली आहे भाजीला आणायला. मुलांची वाट बघितली, पण मुलं काही अजून आले नाही, त्यामुळे मी आता जाऊन घेऊन येते. आज काही जास्त स्वयंपाक नव्हता. सकाळची मटकीची भाजी, चपात्या शिल्लक होत्या. आता केला होता वरण आणि भात. वरणाला फोडणी दिली. स्वयंपाक काही तुम्हाला दाखवला नाही. जेवणं पण झाली. जेवणाची स्वयंपाकाची भाजी सर्व घासून घेतले. किचनवटा पण स्वच्छ करून घेतला. आणि जे किचनवट्यासाठी मी कापड वापरते ते माझे खराब झालेले आहे, ते आता टाकून दिले. दुसरे नवीन मला आणायचे आहे. ते जे कापड दिसत आहे वाळायला टाकलेले, ते मी आता वापरलेले आहे, तिथंच मी सोकायला टाकून देते. अजून मला जे भाजीला आणलेलं आहे ते पण फ्रीजमध्ये निवळून ठेवून द्यायचं आहे. सर्व पसारा काढून ठेवलेला आहे भाजीचा पण वरतीच, फ्रीजमध्ये अजून काहीच ठेवलेलं नाही. आता वाजलेले आहे 11. अजून मला 1 तास तरी जाणार आहे. आणि आमची म्याऊ पण बघा माझी वाट बघत बसलेली आहे, ते पण तुम्हाला दाखवते. आणि हो, आमच्या म्याऊला आणलेले होते मासे, सारखे ती मासे मागते, तिच्यासाठी मासे पण केले होते. आणि जे उरलेले मासे आहे ते तिला उद्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिले, हळदी मिठामध्ये बनवून ठेवलेले आहे. पिल्लांजवळ जाऊन झोप की म्याऊ. कृष्णलीला बघत बसले. आज मला काय भाजी निवडायला मदत नाही. का नाही विचारते मी त्यांना, का नाही मदत केली बघू. माझा अंगठा सुजलाय केवढा, सुजलाय लगेच, लागलंय जबर. आता माझं कृष्णा चालू झालंय, मला कृष्णा बघायचा असतो, ते बघता बघता मला झोप लागून जाते. आणि भाजी निवडायची माझी राहिली. मी हिला म्हणलं होतं आधी की मला जेवायच्या आधी दे, मग नंतर मला जेवायला दे. हिने पहिले मला जेवण आणून दिलं. 11 वाजले आता. मी त्यांना हरभरा तळून ठेवायला सांगितलेला होता, त्यांच्या अंगठ्याला लागलेला आहे, त्यामुळे त्यांनी मला तळून नाही दिलेला. तुम्हाला दाखवते त्यांचा अंगठा पण जाईल ना, हे बघा केवढे रक्कम झाली. मेथीची भाजी निवडायची आहे, पावट्याच्या शेंगा शिलायच्या आहे, एवढ्याच्या शेंगा पण शिलायच्या आहे. आणि याला आम्ही डिंगऱ्या म्हणतो. तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ताईंनो, ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगसाल. काय म्हणतात तो आपल्याकडे याला? शिंगाळ्या की काही शिंगाळे असंच काहीतरी लय नाव आहे त्याला, 2-3 शिंगाडे काहीतरी असं. आणि जेवण करताना ह्या भाजी जेवण करताना पण खातात ना कच्च्या मुळेचे. त्या लगेच निवडल्या तर बरं आहे, नाही तर तुटत नाही. ह्या सर्व भाज्या निवडून ठेवायला 1 तास लागेल मला. आता 11:15 वाजलेले आहे, 12 वाजतील. आजचा ब्लॉग इथंच संपवते. कसे वाटतात ताईंनो तुम्हाला माझे ब्लॉग, आवडतात का नाही ते पण सांगा. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.
जर माझे काही चुकत असेल तर ते पण तुम्ही मला सांगा. मी नक्की बदल करण्याचा प्रयत्न करीन. ज्या ताई नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करायला विसरू नका. एक लाईक आणि एक कमेंट.